नमस्कार. आपल्या अभिव्यक्तीच्या नियमित प्रेक्षकांपैकी काही प्रेक्षकांनी मागील काही काळामध्ये अनेकदा मला सुचवलं होतं की सूरज सामंत यांना एकदा अभिव्यक्तीवरती आमंत्रित करा, आणि माझी ती इच्छा होती, परंतु योग जुळून येत नव्हता. आज तो योग जुळून आलेला आहे आणि सूरज सामंत आपल्या सोबत आहेत. नमस्कार. ज्यांना जे त्यांच्या म्हणजे फ्रेंड लिस्टमध्ये नाही आहेत किंवा समाज माध्यमांवरती जे ॲक्टिव्ह नाही आहेत त्यांच्या माहितीसाठी फक्त सांगतो की माझ्यासारखे यूट्यूबर असतील, अनेक पत्रकार असतील, ज्या वेळेला सरकारी धोरणांची चिरफाड करणारं काही वक्तव्य करतात, काही लिखाण करतात, त्यावेळेला जे आवश्यक सगळे संदर्भ असतात ते बऱ्याच वेळा सूरज सामंत यांच्या लिखाणातून, त्यांच्या व्हिडिओमधनं आम्ही घेतलेले असतात. अतिशय अभ्यासपूर्ण अशी त्यांची मांडणी असते आणि हे त्यांच्या लिखाणातलं एक वैशिष्ट्य आहे की प्रत्येक मुद्दा तो जे मांडतात, ज्या गोष्टी लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात, त्याची आकडेवारी त्यांनी अगदी सविस्तरपणे ते देतात. त्याचा स्रोत कुठला आहे त्याची माहिती ते देतात आणि म्हणून ते अतिशय विश्वसनीय अशा प्रकारची त्यांची माहिती ठरते. वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये सातत्याने वेगवेगळ्या ताज्या घडामोडींवरती, वेगवेगळ्या प्रसंगांवरती ते लिहित असतात. राज्याशी संबंधित, देशाशी संबंधित, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटनांवरती ते लिहित असतात आणि म्हणून त्यांना भेटण्याची इच्छा होती, ती आज पूर्ण झालेली आहे. सर, बऱ्याच गोष्टींवरती चर्चा करायची, आपण बोलूच त्यावरती, परंतु फार इथल्या आपल्या सगळ्या भारतवासियांना बचतीचे, देशभक्तीचे धडे देऊन आपले सन्माननीय पंतप्रधान परदेश दौऱ्यावरती गेले नेहमीप्रमाणे, आणि फार सुंदर त्यांचं ते नेहमीप्रमाणे सगळं प्रेझेंटेशन सुरू असताना ते एका पत्रकार मुलीने एक प्रश्न विचारला आणि त्याची इतकी चर्चा झाली आणि त्या सगळा तो दौरा त्यांचा असा काय म्हणता येईल तो हास्यास्पद झालं सगळीकडे. कसं बघता तुम्ही या घटनेकडे? मुळात प्रत्येक वेगवेगळ्या फील्डमध्ये 56 इंची जी छाती असते त्याचं काम वेगवेगळं असतं. म्हणजे एका सैनिकाला 56 इंची छाती दाखवायची असते, म्हणजे त्याला प्रत्यक्ष सैन्यावर जाऊन लढायचं असतं. राजकारण्यांना 56 इंची छाती किंवा जी छाती दाखवणं म्हणतात ते काय असतं, तर मुळात प्रश्नांना उत्तरं देणं हे 56 इंची छातीचं सर्वात महत्त्वाचं लक्षण आहे राजकारण्यांसाठी. कारण त्याच्यामध्ये आन्सरेबिलिटी असते, उत्तरदायित्व असतं की लोकांच्या प्रश्नांना मी उत्तर देऊ इच्छितो. आणि जेव्हा माणूस प्रश्नांना उत्तरं देत असतो तेव्हा त्याच्या प्रत्येक निर्णयांवर त्याचा परिणाम होत असतो. कारण आपण घेतलेल्या निर्णयावर पुढे प्रश्न विचारले जातील आणि त्याची उत्तरं आपण देणं भाग पडतो. त्यामुळे त्यांची कामाची पद्धत बदलते, एफिशियन्सी बदलत असते. त्यामुळे प्रश्नांना उत्तरं देणं हे राजकारण्यांचं सर्वात महत्त्वाचं, योग्य राजकारण्याचं सर्वात महत्त्वाचं लक्षण आहे. आता हे न करून चालतं हे त्या बिचाऱ्या पत्रकार महिलेला माहीत नव्हतं. कारण नॉर्वे पहिल्या क्रमांकावरचा, पत्रकार स्वातंत्र्यामध्ये पहिल्या क्रमांकावरचा देश आहे आणि आता लेटेस्ट जे प्रेस फ्रीडम इंडेक्स आहे त्याच्यामध्ये आपण 157व्या क्रमांकावर आहोत. बरं, त्यामध्ये काही शाब्दिक खेळ करण्याचे प्रयत्न पण झाले की प्रेस ब्रीफिंग, प्रेस कॉन्फरन्स वगैरे असं काही नसतं. म्हणजे तिने ते स्पष्ट केलं की पत्रकाराचं काम हे प्रश्न, व्यवस्थेला, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणं, सिस्टीमला प्रश्न विचारणं हे असतं. आणि साहजिकपणे त्या प्रश्नांपासून पंतप्रधानांनी काढता पाय घेतला आणि त्यानंतर मग MEAने म्हणजे एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीने ज्युनियर ऑफिसर्सना त्या प्रश्नांसमोर उभं करायला गेलं. तिकडे त्यांनाही ते कठीण प्रश्न, कारण आता हळूहळू झिरपत चाललंय. म्हणजे अगोदर फक्त पंतप्रधान होते, पण आता हळूहळू असं होत जाईल की अगदी कनिष्ठ लेवलचा शिपाई सुद्धा प्रश्नांना उत्तर, कारण ट्रिकल डाऊन म्हणतात ते या बाबतीमध्ये झालेलं आहे. आणि एकंदरीत हसू झालंय की लोकांना एक बाहेरच्या लोकांनाही समजत नाही. जर तुम्ही एक्स किंवा इंटरनॅशनल मीडिया बघितला तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हे पसरत आहे. पण आपल्या मीडियाचा आणि आपल्या राज्यकर्त्यांचा फोकस फक्त इकडच्या मतदारांमध्ये कशी इमेज बनते, बाहेर जाऊन नॉर्वेमध्ये इकडे दाखवलं जाईल की नॉर्वेमध्ये कसं आहे तो बंगाली स्त्रियांनी येऊन नाचगाणं केलं आणि स्वागत केलं हे दाखवलं जाईल. पण देशाच्या प्रतिमेवर ह्याचा फार परिणाम होतो आणि ह्याचा इनडायरेक्ट इम्पॅक्ट असा आहे की एकदा प्रतिमा मलिन झाली की त्याचा सगळ्या दृष्टीने होतो. म्हणजे मग ते भारतात येणारी इन्व्हेस्टमेंट असो, परराष्ट्र संबंध असो, पर्यटक असो, पण ह्याची काही फारशी दखल घेतली जात नाही आहे सत्ताधाऱ्यांकडनं, असं दिसून येतं. परत त्या परवाच्या घटनेनंतर पुन्हा आता कालपासून जे आपण पाहतोय सगळेच जण समाज माध्यमांवरती, ही जी भारतीय जनता पार्टीची IT सेल किंवा अंधभक्त जमात किंवा ट्रोलर्स जमात वगैरे जी आहे, हे नेहमी स्त्री दाक्षिण्य, स्त्री सौजन्य
स्त्रीला माता आणि भगिनी आणि असे आदराची रूपकं देताना आपण पाहतो आणि प्रत्यक्षात त्या पत्रकार महिलेने केवळ प्रश्न विचारला म्हणून तिला ज्या पद्धतीने ट्रोलिंग चाललंय, ही जी या लोकांची संस्कृती आहे, कसं आपण याचं मूल्यमापन करायचं? नाही, कसं मूल्यमापन करायचं हा फार मोठा प्रश्न आहे. मुळामध्ये ह्या लोकांनी ज्याला ज्याला माता आणि भगिनी बनवलंय त्या त्या प्रत्येक गोष्टीची अवस्था वाईट करून ठेवली आहे. स्त्रीला केलंय, गंगेला माता म्हटलं, गंगेची परिस्थिती तुम्ही कशी केली आहे ती बघून घ्या. निसर्गाला माता म्हणतात, माता पिता म्हणतात. भारतामध्ये प्रदूषणाची परिस्थिती बघा तुम्ही. गाईला माता म्हणतात ते, आणि रस्त्यावर तुम्हाला प्लॅस्टिक खाताना गायी दिसतात. ज्याला ज्याला त्यांनी माता भगिनी म्हटलंय त्या त्या सगळ्याची अवस्था त्यांनी वाईट करून ठेवली आहे. रादर ती अवस्था वाईट केलेली आहे हे दिसू नये म्हणून त्यांनी माता म्हणण्याचा प्रकार त्यांचा जो आहे तो मुळामध्ये हे जो सुपेरियॉरिटी कॉम्प्लेक्स किंवा ही पेट्रियार्कल सोसायटी आहे त्याच्यामध्ये स्त्रियांना दुय्यम समजणं हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा किंवा त्यांच्या विचारसरणीचाच एक भाग आहे. त्यामुळे लॉजिकल काही प्रश्नाची उत्तरं नाही देता आली की डायरेक्टली, म्हणजे मी मागे एकदा लिहिताना एका ठिकाणी लिहिलेलं होतं आणि थोडंसं मुलाखतीशीला अप्रस्तुत असलं तरी सांगावं असं वाटतं की सुलभ शौचालयामध्ये जे महिलांचे नंबर लिहितात हे रिजेक्टेड लोक, हे लुझर्स आहेत बेसिकली. हे लुझर्सना लुझर्सच्या यांना ॲक्सेप्टन्स जेव्हा मिळत नाही तेव्हा ते एखाद्या महिलेची मैत्री मिळत नाही किंवा त्याच्याशी संवाद साधता येत नाही किंवा रिजेक्ट केले जातात, तेव्हा त्यांची ती वृत्ती असते ना की टॉयलेटमध्ये जाऊन त्याचे नंबर लिहिण्याची. त्याच्यात आणि याच्यात मला फारसा फरक दिसत नाही. ते डायरेक्टली कॅरेक्टर असॅसिनेशन आणि ते ट्रोल करणं याच्यावरच उतरतात. ते चर्चा, डिबेट, तर्क, पुरावे, अभ्यास वगैरे याच्या फंदात पडणारी ही लोक नाही आहेत. त्यामुळे ते त्याच्यावरच जाणार. आपण हे समजून घेतलेलं बरं. खरं आहे, अतिशय वाईट आहे पण ते वास्तव आहे. मी सहज चेक करत होतो काल, तर हा 100च्या पुढचा दौरा आता सुरू आहे पंतप्रधानांचा. आपल्या 100 दौरे झाले असं गुगल दाखवतंय. नक्की आकडेवारी तुम्हाला माहिती असेल. परंतु या इतके मोठे दौरे सातत्यानं करून कधी कधी तर लोकसभेची अधिवेशनं असताना सुद्धा ते परदेश दौऱ्यावरती असतात. वेगवेगळे ते मेडल्स घेऊन येतात, सन्मान पदकं वगैरे. परंतु ज्यावेळेला ऑपरेशन सिंदूर झालं त्यावेळेला बघितलं की जगातला एकही देश सक्षमपणे, समर्थपणे, भक्कमपणे आपल्या पाठीशी उभा राहिला नाही किंवा पाकिस्तानला दहशतवादी असं नाव घेऊन कोणीही देश बोलला नाही. मग हे जे इतके मोठे दौरे होतात यांचं आउटपुट देशासाठी काय असतं? असं कुठे काय असते का आकडेवारी? सरकारकडनं अशी दिली जाते का? काय असतं यामधलं तथ्य? सरकारकडनं काय आकडेवारी दिली जाते आणि काही मिळतं हे आता दिसून येते, लोकांना हळूहळू समजायला लागले. पण अगदी स्पष्ट आकडेवारी तुम्हाला बघायची असेल तर याचा काही निवडक 1-2 उद्योजकांना होणारा फायदा याचा तुम्हाला अक्षरशः पॅटर्न दिसून येतो. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मोदींचे, पंतप्रधानांचे परदेश दौरे झालेत तिथे अदानीसाठी रस्ता उघड झालाय किंवा त्यांच्या अडचणी दूर झालेल्याच्या दिसून येतात. राहिला प्रश्न परराष्ट्र नीती किंवा इतके जे दौरे झालेत याचा देशाला काय फायदा झालाय का? तर मुळात कसं आहे की ट्रम्पच्या पदावर बसण्यामुळे अमेरिकेपेक्षा जास्त जसा फायदा चीनला झालाय तसा यांच्या पदावर असल्यामुळे भारतापेक्षा जास्त पाकिस्तानला फायदा झालाय असं म्हणता येऊ शकतं. कारण एक 10-12 वर्षापूर्वी एक दहशतवादी देश म्हणून प्रतिमा होती. म्हणजे अनेक देश त्याबद्दल बोललं जायचं. आज तुम्ही बघा तर पाकिस्तानची प्रतिमा बरीच सुधारली आहे. इनफॅक्ट ऑपरेशन सिंदूर आपण केलं त्यानंतर आपल्या टीम्स म्हणजे विरोधी पक्षातनं सुद्धा काही लोक वेगवेगळ्या देशांमध्ये गेलेलं होतं. काय झालं त्यातून? काय निष्पन्न झालं? उलट IMFने जे लोन पाकिस्तानला दिलं, पाकिस्तानच्या बाजूने जगभरातल्या देशांनी वोटिंग केलं. म्हणजे भारताच्या विरोधात वोटिंग झालं. आज पाकिस्तानचे द्विपक्षीय संबंध सौदी अरेबियाशी बनले आहेत. आता सध्या चर्चा चालू आहे ज्याच्यामध्ये तुर्की आहे किंवा इजिप्त यासारख्या देशांबरोबर त्यांचे संबंध चालू आहेत. अमेरिकेशी संबंध, म्हणजे पाकिस्तान हा कदाचित एकमेव असा त्यांची ती करण्याची पद्धत योग्य अयोग्य आपण त्यामध्ये नको जाऊया. हे पाकिस्तानचं गुणगान सुद्धा नाहीये. म्हणजे तो त्या देशाची मधली परिस्थिती वगैरे कशी आहे हे सोडून देऊ आपण. पण भारताच्या दृष्टीने त्याला फरक पडतो ना. आपल्या दृष्टीने आपल्याला त्यांच्या या संबंधांमुळे किंवा त्यांच्या या परिस्थितीमुळे आपल्याला फरक पडतो ना. आज बांगलादेश आणि पाकिस्तान यांचं, म्हणजे बांगलादेश स्वतंत्र करण्यामध्ये भारताचा हात होता. त्यानंतर पहिल्यांदा पाकिस्तानची बांगलादेशशी संबंध सुधारलेत. इतके सुधारले की पाकिस्तानची नौसेनेचे बोट चितगाव पोर्टला जाऊन पोहोचले आहेत आणि पाकिस्तान थ्रू बांगलादेश ट्रेड करू लागलाय.
आता भारताच्या दोन्ही बाजूला, उजवीकडे आणि डावीकडे दोन्ही बाजूला पाकिस्तान चांगल्या स्वरूपात असणं हे भारतासाठी अयोग्यच आहे ना, वाईटच आहे ना. म्हणजे पाकिस्तानचं वाढतं महत्व हे आपल्यासाठी चांगली तर गोष्ट नाही आहे. त्यामुळे इन जनरल आपण एकटे पडत चाललोय. भारताला नाही म्हणायला म्हणजे आज अमेरिका, इस्रायल, UAE थोडंफार यांच्याबरोबर थोडेसे बरे संबंध आहेत, पण म्हणून भारताच्या अडचणीच्या वेळेस यातले कुठलेही देश येणार नाही आहेत. किंवा त्यातल्या त्यात तालिबानच्या नवीन सरकारसोबत आपले संबंध आहेत. अदरवाईज शेजारी राष्ट्रांबरोबर तर खराब संबंधच आहेत, परदेशातही आपलं हसू झालंय. आणि पुन्हा एकदा तेच की हे फक्त परराष्ट्र संबंधांपुरतं बोलायचं का, आपल्यावर त्याचा काय परिणाम होतो? आपल्यावर परिणाम होतो ना त्याचा. बरोबर, आपल्यावर परिणाम होतो. म्हणजे त्या देशात जेव्हा वॉर्निंग्स निघतात की हा देश काही सुरक्षित नाहीये, तेव्हा आपल्याकडे येणारे परदेशी पर्यटक कमी होतात. त्या देशामध्ये जेव्हा इन्व्हेस्टर्ससाठी वातावरण बदलतं तेव्हा आपल्याकडे येणारी FDI कमी होते आणि याचा परिणाम आपल्यावर होतो. त्यामुळे हे परस्पर संबंधी आहेत. आणि परदेश म्हणजे आता असं वाटायला लागलंय की जयशंकर आणि मोदी यांनी प्रयत्न न केले असते तर कदाचित आपले संबंध टिकले असते. त्यामुळे त्यांनी संबंध खराब करण्यात कॉन्ट्रीब्यूट केलं असं म्हणता येऊ शकतं. बरोबर आहे. आता मला याचाच धागा पकडून असं विचारावं असं वाटतं तुम्हाला की आता बऱ्याच पेट्रोल पंपांवरती डिझेल उपलब्ध नाहीचे फलक काही दिवसांमध्ये दिसायला लागले. गेल्या 2-3 दिवसांपासून महाराष्ट्रातलं म्हणजे देशभरातलं जाऊ महाराष्ट्रातल्या काही पंपांवरती टँकर आल्यानंतर हाणामाऱ्या झाल्या लोकांमध्ये, रांगेतल्या आणि पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांमध्ये वगैरे. हे अशा प्रकारे गॅसच्या टंचाई जर आपल्याला माहितीच आहे, वाढलेली महागाई माहिती, यांची परराष्ट्र नीती अशी चुकली नसती किंवा जे वर्षानुवर्ष आपलं इराण सोबतचं धोरण आहे त्याच्यामध्ये जर यांनी दुरावा निर्माण केला नसता आणि इस्रायलचे इतके जवळ गेले नसते वगैरे वगैरे अशा गोष्टी टाळल्या असत्या तर हे संकट थोडंसं कमी असलं असतं आपल्या देशावरचं. खूप कमी असणार होतं. मुळामध्ये आपल्याकडे आता सध्या जे काही मीडिया किंवा सरकारला जे दाखवायचं आहे की ह्या युद्धामुळे परिस्थिती अशी झाली आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी तयार राहा, आमचा त्याच्यामध्ये आम्हाला दोष देऊ नका, यासाठी हा सगळा प्रयत्न झाला आहे. मुळात युद्धामुळे झालेलं नाही, इराणवरच्या हल्ल्यामुळे झालेलं नाही. इराणवरच्या हल्ल्यामुळे त्याचं गांभीर्य थोडंसं वाढलं आहे किंवा हा प्रॉब्लेम ॲक्सेलरेट झाला आहे असं समजू शकतो. 2023 नंतर म्हणजे जे इस्रायल पॅलेस्टीन यांच्यामध्ये ज्या चालू होत्या म्हणजे जेनोसाईडच चालू होता, युद्ध नव्हतं ते, तर त्यानंतर जगभरातला कुठलाही मोठा नेता इस्रायलला गेलेला नाही, कुठलाही मोठा नेता गेलेला नाही. नेतन्याहूने म्हणजे भारतातल्या संसदेमध्ये किंवा भारतीयांना सरकारकडून विरोधकांना सुद्धा कळवलं गेलं नव्हतं की मोदी इस्रायलच्या भेटीवर चालले. नेतन्याहूने घोषणा केली, आमंत्रण नाही किंवा अदरवाईज इतर चर्चांची कशी आपल्याकडे आता ही चर्चा, हे जे परदेश भेटीवर गेलेत त्याबद्दल बोललं गेलं ना आधी, असं काहीही घडलं नाही. नेतन्याहूने घोषणा केली की भारताचे पंतप्रधान त्या भेटीवर येतात. ही नेतन्याहूची गरज होती, कारण नेतन्याहूची इस्रायलमध्ये प्रतिष्ठा कमी होते, लोकप्रियता कमी होते आणि त्याला दाखवणं गरजेचं होतं की आमच्यासमोर एक मोठा देश, 150 कोटी लोकसंख्या असलेला देश आमच्यासोबत आहे. आणि त्यांच्या युद्धनीतीचा सुद्धा एक भाग होता की आपण इराणला किती गाफील ठेवू शकतो. म्हणून अक्षरशः भारताचा वापर केला गेला आणि मोदी इस्रायलच्या भेटीवर गेले. इस्रायलच्या भेटीवर गेल्यानंतर त्यांनी इस्रायलसाठी संवेदना दाखवली, आपली बाजू घेतली. तोपर्यंत भारताची भूमिका तटस्थ अशी होती. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तटस्थपणे बघितलं जात होतं. ह्यावेळेस आपल्या देशाने बाजू निवडली, ती सुद्धा ॲग्रेसरची म्हणजे ऑपरेसर्सची. ज्यांनी युद्ध सुरुवात केली त्यांची बाजू निवडली. साहजिक आहे, जो वर्षानुवर्षाचा आपला मित्र देश होता इराण, तो नाराज होणारच होता. त्यानंतर साधारण त्या सुमारास चबार पोर्टमधनं अमेरिकेच्या सांगण्यावरून, अमेरिकेच्या ब्लॅकमेलिंगला बळी पडत भारताने हात आखडता घेतला. इंधन घेणं बंद हे तर त्या अगोदरच केलेलं होतं, कारण इराणकडून आपल्याला रुपयामध्ये ट्रेड करता येत होतं. म्हणजे डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची घसरण झाली, त्यामुळे जे आपल्याला इंधन महाग मिळतंय हे झालंच नसतं, कारण आपण रुपयामध्ये त्यांच्याशी ट्रेड करत होतो. आणि शिवाय जी ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट होती ही अक्षरशः आता जी अमेरिकेकडनं घेण्याची जी कॉस्ट आहे त्याच्या 10 ते 15% होती. काही वेळेस तीही सूट दिली होती इराणने. म्हणजे बऱ्याचदा असंही म्हटलं होतं की ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट ते ॲब्झॉर्ब करत होते, म्हणजे आपल्याला स्वस्तात इंधन मिळू शकत होतं. चबार पोर्ट जे आपण बाहेर पडलो ते हर्मुज बंदराच्या बाहेर आहे. म्हणजे त्याचं गुगलवर मॅप्सवर तुम्ही लोकेशन बघितलं तर त्याचा आणि हर्मुज बंदराचा काहीही संबंध येत नाही. हर्मुजमध्ये जी काही नाकेबंदी झाली आहे त्याच्यामुळे चबार बंदराच्या बाहेर पडत होतं, तिथून ट्रान्सपोर्टेशन होऊ शकत होतं.
शिवाय रशिया हा आपला जो परंपरागत संबंध होते, मित्र देश समजला जात होता, त्यांच्याकडनं इंधनावर अमेरिकेने बंदी टाकली आणि आपण कुरबुर न करता साधारण फेब्रुवारी मार्चपर्यंत आपला इम्पोर्ट होतं ते पीकपासून अर्ध्यावर आलेलं होतं. म्हणजे पीक परचेसपासून 50% पर्यंत आपण रिड्यूस केलेलं. ह्या सगळ्याचा परिणाम हा आत्ताचं जे शॉर्टेज आहे त्याच्यावर आहे, इंधनाचं जे आपल्याला शॉर्टेज आहे त्याचं आहे. त्यामुळे आपण बाजू घेतली, बाजू निवडली, त्यामुळे आपल्याला याचा परिणाम झाला. अदरवाईज हा परिणाम झाला नसता. हा मुळात हा सगळा काही इंधनाचा परिणाम नाही आहे. हे सगळं हा एकंदर जो सांगितलं जातंय की पुढच्या येणाऱ्या परिस्थितीला तयार राहा, आपत्ती येते वगैरे वगैरे, हा काही इंधनाच्या शॉर्टेजमुळे पूर्णपणे त्याच्यावर दोष टाकता नाही येणार. हे ओव्हरऑल फॉरेन एक्सचेंज म्हणजे डॉलर्स रिझर्व्ह किंवा रुपयाची घसरण वगैरे वगैरेशी संबंधित आणि आतापर्यंतच्या ज्या योजना आहेत त्याच्याशी संबंधित आहे. तर हा विषय संपवता, प्रश्नाचं उत्तर संपवता 2014 पासून म्हणजे गेल्या 12 वर्षामध्ये भारताने आपले स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह 0% वाढवले. 0% म्हणजे 2014 मध्ये आपल्याकडे स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह साधारण 2 कोटी बॅरलचे होते, 2.1 मिलियन. आत्ताही तेवढेच आहेत, म्हणजे काहीही त्यात वाढ झाली नाही. हेच चीनमध्ये स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह 140 कोटी बॅरलचे आहेत, म्हणजे 70 पट, आणि ते त्यांनी वाढवलेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चीनमध्ये इंधनावर फॉसिल फ्युएलवरचं अवलंबित्व, त्यांचं जी डिपेंडन्सी आहे ती त्यांनी कन्सिस्टंटली कमी केली आहे. ते कमी करत असताना त्यांनी स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह वाढवले, आपल्या 70 पट केले. साधारण आपली लोकसंख्या ती आहे, समान आहे, त्यामुळे चीनचं उदाहरण देतो. आणि आपले मात्र स्ट्रॅटेजिक रिझर्व्हमध्ये वाढ नाही. अँड द मीन टाईम हे काळामध्ये, या 12 वर्षाच्या काळामध्ये बहुतांश वेळ इंधनाचे भाव, कच्च्या तेलाचे भाव खूप कमी असताना 40 लाख कोटीपेक्षा जास्त उत्पन्न इंधनावर सरकारने कमवले, म्हणजे हायएस्ट रेट ठेवून. तेव्हा यांनी सूट दिली नाही. आणि आता आम्ही किंमत वाढवली नाही किंवा 3 रुपये वाढवली वगैरे वगैरे हे म्हणतात ना, कुठलाही म्हणजे ना यांनी तयारी केली, ना यांनी संबंध म्हणजे सुधार, आपण म्हणतो शून्यापासून पुढे जाण्याचा जो प्रवास असतो तो केला नाहीच. उलटा नेगेटिव्ह ऱ्हासाकडे जाण्याचा प्रत्येक बाबतीमध्ये प्रवास केला. म्हणजे संबंध चांगले होते, इंटरनॅशनली खराब केले. स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह वाढवू शकले असते, नाही वाढवले. देशांतर्गत आपण जास्त तेल किंवा गॅस खणून काढत होतो, शोधत होतो, नाही शोधली, ते कमी झालं. त्यामुळे पूर्ण प्रवासच उलटा आहे यांचा. आणि ह्याचा परिणाम आता भोगावं, ह्या इराण युद्धावर ते ब्लेम करतात, पण हा सगळ्याचा मिश्र परिणाम आहे. खरं आहे, हे अवघड परिस्थिती. मला याला जोडून मग आणखीन एक विचारावं असं वाटतं की म्हणजे ITSL भाजपची काय म्हणते किंवा अंधसमर्थक काय म्हणतात हा वेगळा विषय, पण जे सुजाण देशवासी आहेत त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न घोंगावतोय की आपली जागतिक महासत्तेकडे वाटचाल चालू होती आणि आपण 3ऱ्या क्रमांकापर्यंत पोहोचलो होतो वगैरे वगैरे, सगळे मोठे मोठे डोल बडवले जात होते. आणि आता असं म्हटलं जातं की आपण 6व्या क्रमांकापर्यंत खाली घसरलोय. केवळ इतकंच आहे की जसं परवा राहुल गांधी म्हणाले की हे तर हिमनगाचं वरचं टोक आहे, अजून खूप मोठ्या आपत्तीला सामोरं जावं लागणार आहे, विशेषतः सर्वसामान्य गोरगरीब देशवासियांना. खरं आहे, खरं आहे म्हणण्यापेक्षा खरं आहेच, पण याच्यामध्ये मला असं वाटतं की बदलणारं हवामान म्हणजे हवामान बदल, AI, महागाई आणि सरकार म्हणजे मोदी सरकार, मोदी यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असावी की जास्त नुकसान कोण करेल अशी परिस्थिती. कारण ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम होणार आहे. राहुल गांधींचं भाषण मी काय ऐकलेलं नाही आहे, पण फक्त एक पोस्ट त्यांची वाचलेली होती की आपत्ती येण्याचं शक्यता आहे, खूप मोठी आपत्ती येण्याची शक्यता आहे, खूप मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढणार आहे. मुळामध्ये हे सुधारण्याची काही लक्षणं असतात, तीच आपल्याला दिसत नाहीत. म्हणजे बेरोजगारी नाही वाढणार म्हणजे किंवा बेरोजगारी कमी होईल, तर कशी कमी होईल, तर बेरोजगारी कमी होईल म्हणजे काय, तर नोकऱ्या निर्माण होतील. नोकऱ्या कशा निर्माण होतात, तर गुंतवणूक होईल, देशांतर्गत गुंतवणूक होईल किंवा परदेशी गुंतवणूक होईल. म्हणजे देशातल्या व्यावसायिकांना वाटेल की इथे चांगली परिस्थिती आहे, आपण इथे गुंतवणूक केली तर स्टीलचा प्लांट लावला तर 4-5 वर्षामध्ये तो उभा राहील आणि त्याच्यातनं 25-50 वर्ष मिळत राहतील, नोकऱ्या निर्माण होत राहतील, लोकांचे पगार मिळत राहतील. अशी परिस्थिती आहे का? देशांतर्गत गुंतवणूक होते का? परदेशी गुंतवणूकदारांना भारतामध्ये गुंतवणूक करावं अशी वाटावं अशी परिस्थिती आहे का? कारण त्यांनी जर गुंतवणूक केली तर रुपयाचं रेट तर घसरत चाललाय. दुसरी गोष्ट, कुठल्याही गुंतवणुकीसाठी सर्वात महत्त्वाचं फंडामेंटल इन प्रिन्सिपली काय हवं असतं, तुमच्याकडे तुम्हाला समजा 1000 कोटी
दिले आणि गुंतवणूक कर सांगितली, तर तुम्ही सर्वात प्रथम की बाबा तिथे मी व्यवसाय शांतपणे करू शकतो की नाही, तिथे समाजामध्ये शांती आहे की नाही, का तिकडे दंगली होतील, कोण पण येईल टिळा नाही लावला म्हणून मारहाण करेल, किंवा सरकारी अडीअडचणी आहेत का, किंवा माझा व्यवसाय फ्लरिश झाल्यानंतर कोणाची त्याच्यावर नजर पडल्यानंतर माझ्या मागे ईडी लागून मला तो व्यवसाय त्याच्या हवाले करावा लागणार आहे का. नेस्लेचं उदाहरण आहे, अशी अनेक उदाहरणं आहेत, वोडाफोनचं उदाहरण आहे. त्यामुळे एकंदरीत ही परिस्थिती निर्माण करण्याचं काम सरकारचं असतं. सरकार गुंतवणूक आणते म्हणजे काय की तुम्ही अक्षरशः हात धरून आणत नाही, तर त्यांना ही परिस्थिती निर्माण करत असते. आणि ही परिस्थिती निर्माण केल्यानंतर, कंड्युसिव्ह ॲटमॉस्फिअर निर्माण केल्यानंतर सांगते की तुम्ही इथे येऊन बिझनेस करू शकता. तुम्ही मला सांगा, उत्तर भारतामध्ये व्यवसाय उभे राहू शकतील का आत्ता जी आहे त्या परिस्थितीमुळे. आणि जर व्यवसाय उभे राहू शकणार नसतील तर परिस्थिती सुधारणं कशावरनं. म्हणजे सरकार जी सतत नोकऱ्या निर्माण करण्यासाठी किंवा गव्हर्नमेंट स्पेंडिंगची वाढवण्याचा प्रयत्न करते. गव्हर्नमेंट स्पेंडिंग वाढवणार म्हणजे काय, तर रस्ते बनवणार, कुठेतरी डॅम्स बनवतील, याच्या पलीकडे होणार नाही. रस्ते बनवणार, डॅम बनवणार, ह्याच्यातनं काही कायमस्वरूपी रोजगार निर्माण होत नाही, तो 2-5 वर्षाचा असतो. आणि महत्वाचं म्हणजे पूर्वीसारखं आता हेही चालत नाही, कारण पूर्वी रस्ता बनवायचा म्हणजे 100 मजूर लागायचे, 200 मजूर लागायचे 2 किलोमीटरचा रस्ता बांधण्यासाठी. आता 4 माणसांमध्ये ते काम होतं, कारण टेक्नॉलॉजी वापरली जाते. त्यामुळे एकंदर हे सगळे प्रश्न बघता बेरोजगारीची समस्या वाढणार आहे. एआयचा इम्पॅक्ट होतोय. एआयच्या रेसमध्ये आपण कुठच्या कुठे वी हॅव मिस दॅट बस असं सरळ म्हणता येतं. कारण आपण काहीच केलं, एआय या फील्डमध्ये आपण काही केलं नाही. लोकांनी वारंवार सांगून देखील आपण नवीन रिसर्चमध्ये फार काही करत नाही आहोत. कम्पॅरेटिव्हली आपलं स्पेंडिंग रिसर्चवरचं अतिशय नगण्य आहे. त्यामुळे एकंदर ही परिस्थिती वाईट आहे. आणि आता वाईटचा अर्थ काय, तर 80 कोटी लोक तर 5 किलो धान्यावर जगतात. तर आपल्याकडे जो सुस्थितीत असलेला क्लास आहे, ज्याला आपण मिडल क्लास म्हणतो, खरं ती डेफिनेशनच गडबड आहे त्याच्यामध्ये, पण जी काही आपल्यासारखी लोक असं समजा की त्यातल्या त्यात सुस्थितीमध्ये आहेत. तर ही जी बॉर्डर लाईनवरची लोक आहेत ना, ह्याच्यातनं हळूहळू लाखो लोक हळूहळू गरिबीमध्ये बॉर्डरवरची लोक आहेत ती ढकलली जातात. कारण काय, कारण ह्या घरांमध्ये एक तरुण आहे, तो पदवीधर होतोय, त्याला नोकरी मिळत नाही, तो डिपेंडंट राहतोय. ह्या घरामध्ये जो कमावता आहे तो म्हातारा होतोय, त्याचा आजारपण निघतंय, त्या आजारपण सरकारी म्हणजे आरोग्य व्यवस्था चांगली नाहीये. मग एखादं गंभीर आजारपण आलं तर एका गंभीर आजारपणामध्ये एक मिडल क्लास कुटुंब बँकरप्ट होऊ शकतं, अशी आपली आरोग्य व्यवस्था आहे. या घरामध्ये एक नवीन मूल जन्माला होत आहे, शिक्षण व्यवस्था इतकी महाग झालेली आहे, सार्वजनिक शिक्षण व्यवस्था नाहीच आहे, शिक्षण महाग झालंय, पुन्हा त्यांची बचत कमी होते, पुन्हा त्यांचे खर्च वाढतात. हे एकंदर तुम्ही होलिस्टिकली बघितलं तर जो या सरकारचा समर्थक वर्ग आहे ना, त्यांना मोठ्या प्रमाणावर इम्पॅक्ट बसणार आहे. त्यांना समजत नाही आहे ते आता, कारण ते द्वेषाने आंधळे झालेले आहेत म्हणा, किंवा भक्तीमध्ये म्हणजे मोदी भक्तीमध्ये आकंठ बुडालेले असल्यामुळे, डोळ्यावर पट्टी बांधलेली असल्यामुळे. पण त्यांनी स्वतः जरी हिशोब बांधला की बाबा 15-20 वर्षापूर्वी आपलं उत्पन्न किती होतं, उत्पन्नाच्या तुलनेमध्ये खर्च किती होता, उत्पन्नाच्या तुलनेमध्ये बचत किती होत होती, हे मांडलं तर एक स्पष्ट क्लिअर होईल. हे एक दुसऱ्यामध्ये गुंतलेलं आहे. एका प्रश्नामध्ये याचं उत्तर देणं कठीण आहे, पण येणारा काळ, पुढची काही वर्ष अतिशय धोक्याचे आहेत. खूप काळजी घ्यावी प्रत्येकाने, असे आहेत, एवढं नक्की. वाईट आहे, पण आता काही इलाज नाही त्याला. आता शिक्षणाचा ओझरता उल्लेख आला तुमच्या बोलण्यामधून. आपण मागच्या काही काळांमध्ये सातत्याने बघतोय की वेगवेगळ्या म्हणजे शालेय पातळीपासून तर महाविद्यालयीन पातळीपर्यंत, विद्यापीठीय पातळीपर्यंत सिलेबसमध्ये वेगवेगळे बदल केले जात आहेत. आणि आधुनिकतेची काटछाट करून, इतिहासाची काटछाट करून, प्रसंगी इतिहासाचा विपर्यास करून पुराणातली वानगी परत आणली जात आहेत. आणखीन वेगवेगळे पुराणकालीन सिद्धांत परत शिक्षण क्रमात आणले जातात. एका बाजूला हे, आणि दुसऱ्या बाजूला या नीट आणि या सगळ्या परीक्षांचं काय खेळखंडोबा चाललाय ते आपण बघतो. कसं भवितव्य आहे आपल्या या देशातल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की म्हणजे मला आता शंका वाटायला लागली की लोकांना वाटतं की यांची शिक्षणाबद्दलच्या पॉलिसीज चुकत आहेत. मला असं वाटायला लागले की त्यांची पॉलिसीज ही असावी की बहुतांशी लोक अशिक्षित, अल्पशिक्षित, अर्धशिक्षित किंवा जे काही शिक्षण घेत आहेत त्याचा व्यवहारात म्हणजे त्यांचा नोकरीमध्ये उपयोग नाही असा असावा, जेणेकरून त्यांना पाहिजे तशी समाज बनेल, ज्याच्यामध्ये बेरोजगारी वाढलेली असेल, स्वस्तामध्ये मजूर मिळतील, आपल्याला कार्यकर्ते मिळतील, दंगली करायला माणसं मिळतील, असं असावं अशी परिस्थिती आहे. कारण लोकसंख्या वाढली, शाळा वाढायला पाहिजे, सरकारी शाळा वाढायला पाहिजे होत्या, शाळांची संख्या कमी होते.
आता तुम्ही जगभरामध्ये जी परिस्थिती आहे की चीन एक सत्ता म्हणून उभी राहते किंवा इराण तोंड देऊ शकलं अमेरिकेला किंवा वेगवेगळ्या ठिकाणी किंवा ज्या काही चाललंय त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा एक मोठा हातभार आहे. म्हणजे लोकांनी वेगळं काहीतरी टेक्नॉलॉजी म्हणजे अमेरिकेच्या बलाढ्य या आर्मीला किंवा डिफेन्सला जेरीस आणण्याचं काम ड्रोन्सनी केलं. ड्रोन्सनी केलं म्हणजे काय तर नवीन टेक्नॉलॉजीने केलं. नवीन टेक्नॉलॉजी किंवा नवीन शोधासाठी इन प्रिन्सिपली तुम्हाला काय लागतं तर क्रिटिकल थिंकिंग लागतं, चिकित्सा करावी लागते, प्रश्न विचारावे लागतात. मुळात जिथे प्रश्न विचारणं, चिकित्सा करणं ह्यालाच बंदी घातली आहे तिकडे तुम्ही नवीन फार काही जग बदलून शकणारं किंवा आपण सुपर पॉवर बनू शकणारं तंत्रज्ञान बनेल अशी ॲटमॉस्फिअरच उरलेलं नाही. म्हणजे आणि जिथे जिथे होतं तिथे IIT BIT मध्ये तर त्यांनी अक्षरशः काहीतरी अतिशय म्हणजे टाकाऊ विषय असे म्हणता येतील की हास्यास्पद असे विषय सुद्धा इंट्रोड्यूस करायला सुरुवात केली. त्यामुळे IITतनं प्लेसमेंट होत नाहीये. आत्ता अगदी लेटेस्ट म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये ओरॅकलने IIT मधून प्लेस केलेल्या मुलांना रिजेक्ट म्हणजे प्लेस केलेलं होतं त्यांना सांगितलं की नाही आम्ही तुम्हाला घेऊ शकत कारण बेरोजगारी. अगेन त्याचा प्रश्न विषय वेगळा असला तरी IIT मधून एकेकाळी IIT मधून 100% प्लेसमेंट असायचं. म्हणजे IIT मध्ये गेला म्हणजे काय तर चांगली उच्च पगाराची खात्री होती की चांगल्या जॉब. आता ते जवळजवळ 30-40% कमी झालेले म्हणजे 50% आलेले बऱ्याच ठिकाणी की प्लेसमेंट होत नाहीये. जर ही मोस्ट प्रीमियम इन्स्टिट्यूशन मधली परिस्थिती असेल तर सर्वसाधारण कॉलेजेस आणि याच्यामधून निघणाऱ्या मुलांची काय अवस्था असणार आहे, त्यांना कुठून नोकऱ्या मिळणार आहे. भारताच्या बाबतीमध्ये एक जो शंका उपस्थित केली म्हणजे एक प्रेडिक्ट केलं जात आहे की आत्ताची जी जनरेशन आहे ही आपल्या इनहेरिटेड वेल्थमध्ये भर न घालू शकणारी किंवा इनहेरिटेड वेल्थ कमी शकणारी पहिली जनरेशन स्वातंत्र्यानंतरची किंवा गेल्या 100 वर्षातली बनण्याची भीती आहे. म्हणजे आपल्या आत्तापर्यंत कसं होतं की आपल्या सरसकट नाही म्हणजे अपवाद असतात पण एक साधारण तुम्ही एक बघितलं तर आपल्या आईवडिलांपेक्षा मुलांनी बरं केलं, थोडी त्याच्या संपत्तीमध्ये भर टाकली, त्याच्या पुढच्या जनरेशनने त्यात भर टाकली. या पुढच्या जनरेशनच्या बाबतीत असं प्रेडिक्ट केलं जातंय की ते होणं शक्य नाही. उलट प्रिव्हियस जनरेशनची वेल्थ कन्झ्युम करतील आणि ते कमी करतील अशी एकंदर परिस्थिती आहे. कारण शिक्षण व्यवस्था तशी आहे. कारण तुम्ही ज्या पद्धतीने शिक्षण देताय त्यातून काही रोजगार निर्मिती होत नाहीये, त्यातून कुठले शोध लागत नाहीये, त्यातून रिसर्चसाठी कंड्युसिव्ह ॲटमॉस्फिअर बनत नाहीये, टेक्नॉलॉजी बनत नाहीये. त्यामुळे एकंदर तरुणांचं भविष्य खूप बिकट आहे. आणि हे नीट वगैरे एक्झाम्स किंवा अग्निवीर सारख्या योजना हे वेगवेगळ्या ॲस्पेक्ट्स आहेत. म्हणजे युथ अनएम्प्लॉयमेंटचे वेगवेगळे जे ॲस्पेक्ट्स आहेत सगळीकडे फार मोठा असंतोष होणार एवढं नक्की. अवघड आहे सगळं. मला सूरज तुमचे अभ्यासाचे मांडणीचे विषय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे असतात परंतु तरी सुद्धा मला महाराष्ट्राशी संबंधित 1-2 प्रश्न विचारायचे आहेत. खरं तर तुम्ही त्यावरती फारसे जास्त व्यक्त होत नाही परंतु तुमचा अभ्यास आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत आपण बघतो मागे एकदा सुधीर मुनगंटीवार वनमंत्री होते भाजपच्या काळामध्ये मागच्या आधीच्या सरकारमध्ये आणि त्यांनी 3 कोटी वृक्ष लावले, 10 कोटी वृक्ष लावले वगैरे वगैरेच. म्हणजे खूप आकडेवारी आणि बघतोय आपण महाराष्ट्रात प्रत्यक्षात कसा वृक्ष आहे. आता या काळात देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर अगदी काल सुद्धा त्यांनी घोषणा केली. त्यांनी महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या इन्व्हेस्टमेंटच्या बाबतच्या ज्या काही घोषणा केल्यात आणि रोजगार निर्मितीचे जे काही दावे केलेत ते पाहिल्यावरती असं वाटतं की या महाराष्ट्रात कोणीच बेरोजगार राहणार नाही. खरं काय दिसतं तुमच्यासारख्या म्हणजे अभ्यासू नजरेतून? हे दावे म्हणजे आपल्याकडे व्हायब्रंट गुजरात नंतर हे हळूहळू चालू झालं. व्हायब्रंट गुजरातचे MOU साईन व्हायचे, हजारो कोटींचे MOU. त्याच्यानंतर UPने ते कॉपी केलं. त्याच्यानंतर दावोसला जाऊन काही MOU साईन केलं. कधीच कुठल्याही सरकारने म्हणजे जी बॅलन्स शीट देतात तसं काही दिलेलं नाही आहे की मागच्या वर्षीच्या आपण ज्या काही MOU साईन केल्या त्याचं आत्ता परिस्थिती काय आहे ह्याचं कोणाला देणं आश्चर्य वाटलं नाही. मला एक फार महत्त्वाचं उदाहरण म्हणजे मी तेव्हा पण लिहिलेलं मला आठवतं ते म्हणजे एका महाराष्ट्रातील एका तरुणाने काहीतरी गच्चीवर विमान बनवलेलं. मला त्याचं नाव आठवत नाही आणि मला त्या तरुणाच्या किंवा त्या व्यक्तीच्या कामाला अंडरमाइन पण करायचं नाहीये कारण अवेलेबल रिसोर्सेसमध्ये त्याचं काम मोठंच होतं, महत्वाचंच होतं आणि त्यामुळे मस्करीचा विषय त्या व्यक्तीला मला बनवायचा नाहीये. पण त्या गच्चीमध्ये विमान बनवलं म्हणून काहीतरी हजारो कोटीचा प्रोजेक्ट महाराष्ट्र सरकारने MOU बनवला वगैरे वगैरे असं डिक्लेअर झालेलं होतं.
वास्तविकपणे अमेरिकेमध्ये किंवा अशा बऱ्याच देशामध्ये ना अनेक तरुण हौशी खातीर अशी विमानं बनवत असतात. प्रश्न तेच काम ह्याने केलं हा नाहीये, कारण तिकडे ती वातावरण आहे, तिकडे ते रिसोर्सेस अवेलेबल आहेत, हे सर्व नसताना या व्यक्तीने केलं, त्यामुळे त्या व्यक्तीचं कौतुक. पण म्हणून त्यातून इंडस्ट्री उभी राहू शकते का? इंडस्ट्री उभी करायची, एक टेक्नॉलॉजीची इंडस्ट्री उभी करायची, तर तुम्हाला त्यासाठी म्हणजे हे ते सर्व रिसोर्सेस लागतात ना. म्हणजे तुमची इंडस्ट्री उभी केली म्हणजे काय, तर तुम्ही जे काही बनवाल ते इतर म्हणजे इंटरनॅशनल मार्केटमध्ये कम्पीट करून त्यांच्यापेक्षा इक्वल क्वालिटीचं असेल तर स्वस्तात पाहिजे, स्वस्त नसेल तर त्यांच्यापेक्षा सुपिरियर क्वालिटीचं पाहिजे, तरच विकलं जाणार ना, किंवा लोकांमध्ये ऍक्सेप्ट होणार. असं बनू शकतं का की फक्त एक गच्चीमध्ये विमान बनवलं? म्हणजे ह्यांचा जो दृष्टिकोन आहे की कुठे आपण अनाऊन्स करायचं, काय फंडिंग, लोकप्रिय, फक्त लोकांना छान वाटलं पाहिजे, 2 दिवस हेडलाईनमध्ये ते आलं पाहिजे, त्याच्याबद्दल टाळ्या वाजल्या पाहिजेत, आणि त्याचा इफेक्ट किंवा त्याचा इम्पॅक्ट काहीच होत नाही. आणि तो पुढे आता त्या प्रोजेक्टची काय अवस्था आहे मला माहीत नाही, पण बहुधा म्हणजे खात्री आहे की त्याचं पुढे काही झालेलंच नसेल. राहिला प्रश्न, जे निदान आहे ते तरी आपण सांभाळतोय का? महाराष्ट्रातनं अनेक प्रोजेक्ट्स बाजूच्या राज्यांमध्ये, गुजरातमध्ये गेलेले आहेत. म्हणजे तो डायमंड बोर्सचा प्रोजेक्ट होता, किंवा चाकणमधल्या बऱ्याच इंडस्ट्रीज गुजरातच्या इंडस्ट्रियल बेल्टमध्ये गेलेले आहेत. म्हणजे आहेत त्या सुद्धा आपण सांभाळू शकत नाही. बाकी एमओयू करायचे, दावोसमध्ये जाऊन मुंबईतल्या एखाद्या कंपनीबरोबर एमओयू करायचे आणि त्याचं आन्सरेबिलिटी काहीच नसणार आहे, पुढच्या वर्षी मला त्याचा हिशोबच नाही द्यायचा, तर मी पण आता तुम्ही मला खात्री द्या की तुम्ही पुन्हा माझी मुलाखत घेणार नाही आणि मला प्रश्न विचारणार नाही, तर मी सुद्धा तुम्हाला मोठमोठे आकडे देऊ शकतो ना. काय जाते त्याच्यामध्ये द्यायला? तशी परिस्थिती आहे याच्यामध्ये. हे आणखीन एक मला जाता आणखीन कुतूहल आहे, सामाजिक प्रश्नांवरती सुद्धा तुम्ही व्यक्त होत असता. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये देशभरात ते चालू आहे, पण तू विशिष्ट प्रकर्षाने महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांमध्ये दिसतं धर्मांधता, जात्यांधता वाढीचे प्रयत्न, आणि त्याला सरकार पुरस्कृत अशा प्रकारे प्रकार दिसतो. म्हणजे जे लोक ह्या गोष्टी सगळ्या करतायत त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे नोंदवले जात नाहीत वगैरे. हे कशासाठी सगळं चालू असेल? मी बऱ्याचदा हे लिहित असतो आणि पुन्हा एकदा सांगतो, कारण मला लोकांना हे समजणं गरजेचं आहे. कारण थोडं क्रिटिकली त्यांनी चिकित्सा केली तर त्यांना समजेल की हे जी सरकार आहे किंवा ही जी सत्ता आहे ना, ह्या सत्तेला जे फायद्याचं ते देशाच्या नुकसानीचं आहे, आणि जे काही देशाच्या फायद्याचं आहे ते या सत्तेला नुकसानीचं आहे. हे तुम्ही हा नियम आहे. म्हणजे आईन्स्टाईनचा E=mc² असो किंवा न्यूटनचे लॉ ऑफ मोशन वगैरे जे आहेत ते कसे नियम बनलेत, तसेच हे नियम मी तुम्हाला, कुठलाही विषय तुम्ही घ्या, तुम्ही पडताळून बघा, कुठलाही तुम्हाला दिसून येईल की जे यांच्या फायद्याचं ते देशाच्या नुकसानीचं आहे, आणि जे देशाच्या फायद्याचं ते यांना अहितकारक आहे. जर राज्यामध्ये शांती असेल तर राज्यात उद्योग येऊ शकतात, पण ते राज्याच्या फायद्याचं आहे. राज्याच्या फायद्याचं ते यांच्या फायद्याचं नाही आहे. जर राज्यामध्ये अशांतता असेल तर यांना पोलराईज करता येतं, ध्रुवीकरण करता येतं. कसं आहे की सोपं आहे ना की एखाद्याचं डोकं फिरवणं, भडकावणं, हा एकदम सिम्पल फॉर्म्युला आहे. आता धर्म असो किंवा समाज असो, ह्याच्यामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी असतात. ठीक आहे, प्रत्येक धर्मामध्ये धर्मग्रंथ असो, काहीतरी वाईट लिहिलेलं असतं, काहीतरी चांगलं लिहिलेलं असतं. तर ज्यांना समाजाप्रती प्रेम असतं ती लोक काय करतात? उदाहरणार्थ बाबासाहेबांना समाजाप्रती प्रेम होतं, त्यांनी काय केलं? त्यांनी डोकी भडकवण्याचं काम केलं की एम्पॉवर करण्याचं काम केलं? त्यांनी शिक्षणाचं महत्त्व सांगितलं, त्यांनी एम्पॉवर केलं. समजा गांधीजींना या समाजाचं बरोबर प्रेम होतं, त्यांनी काय केलं? तर त्यांनी एम्पॉवर करण्याचं काम केलं. त्यांनी धर्मातली चांगली बाजू पुढे मांडली की बाबा धर्म शिकवतो शांती असावं, धर्म शिकवतो सलोखा असावं, चांगल्या गोष्टी ज्या आहेत समाजामध्ये, धर्मामध्ये, त्या समोर आणण्याचा प्रयत्न. जगभरामध्ये हा पॅटर्न तुम्हाला दिसून येईल की ज्यांचा उद्देश स्वच्छ होता, प्रेम ज्यांना देशावर, समाजावर, कुठल्याही धर्मावर वगैरे असेल, त्यांनी ते केलं. आणि ज्यांना त्यातून निव्वळ फायदा हवा होता त्यांनी काय केलं? कुठलंही उदाहरण घ्या, मला उदाहरण सांगायची, जगातलं उदाहरण घ्या. अफगाणिस्तानमध्ये तालिबान असेल, त्यांनी काय केलं? त्यांना काही लोकांबद्दल प्रेम होतं का? त्यांना सत्ता पाहिजे होती. त्यांनी काय केलं? त्यांनी लोकांमधल्या जो नेगेटिव्ह पॉईंट्स होते किंवा समाजामधले नेगेटिव्ह, लोकांमध्ये हेट्रेड भरला, द्वेष भरला.
हे समोर आणण्याचं काम केलं. आणि त्यातून तो सत्ता मिळवण्याचा सोपा मार्ग आहे ना. बरोबर. तुम्हाला काही करावं लागत नाही ना त्याच्यासाठी, की तुम्हाला 5 वर्ष तुम्हाला शिक्षण व्यवस्था सुधारा, लोकांना मुलांना नोकऱ्या मिळतात हे बघा, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारा वगैरे वगैरे खूप काम आहे. त्याच्याऐवजी एक चिथावणीचं भाषण समजा केलं की अरे तुम्हाला म्हणजे मीडियामध्ये सुद्धा तुम्ही जर म्हणालात माझ्याविषयी समजा बोललात की सूरज एक चांगला माणूस आहे असं म्हणाला तर काय त्याच्यात थोडी सनसनाटी आहे. बरोबर. सूरज सोडला तर या ठाण्यामधले सगळे तरुण आहेत ते किंवा माणसं आहेत ती फालतू आहेत असं म्हटलं तर सनसनाटी होते. तसंच त्यांना काही कन्स्ट्रक्टिव्ह काही करायचं असेल तर कठीण आहे, त्याचा इम्पॅक्ट उशिरा जाणार, मग त्याची सत्ता. पण त्याच्याऐवजी समजा चिथावलं लोकांची डोके फिरवली, मारामाऱ्या झाला की बातमीमध्ये पण राहता येतं, पोलराईज पण करता येते, सत्ता पण मिळवता येते. सत्तेसाठी ते योग्य आहे. पण जर देशासाठी करायचं झालं तर खूप लॉंगकट आहे. तर लॉंगकट कुठे घेणार, म्हणून त्यांनी घेतलेला शॉर्टकट आहे. मला ना शेवटचा जाता एक प्रश्न विचारायचा की अशा प्रकारे जागृती करणारे तुमच्यासारखे लोक आहेत आणि बऱ्याच प्रमाणात म्हणजे आता सोशल मीडियावरती तर दिसतंच, जे चित्र 7-8 वर्षापूर्वी होतं तसं आता राहिलं नाही. प्रचंड प्रमाणात भाजपला सुद्धा ट्रोलिंग केलं जातं, मोदींचे खिल्ली उडवले जाते, सगळ्या गोष्टी आहेतच. तरीही ज्या प्रमाणात हवं त्या प्रमाणात अजूनही जनता जागृत होत नाही. इतक्या सगळ्या गोष्टी आता तुम्ही सांगितल्या, अशा प्रकारच्या आणखीन अनंत अशा गोष्टी आहेत. का हा लोकांचा यांच्यावरचा भ्रम तुटत का नाही अजून? ते विनोद दुआ एक उदाहरण द्यायचे राहिले नाहीत, ते छान होतं ते की मूल रडत असेल ना की चॉकलेट मागून टाकतंय म्हणून रडतं, तर रडत असेल तर त्याला काय करायचं, त्याला चॉकलेट बिकलेट नाही द्यायचं, त्याला कपाटाच्या वर नेऊन बसवायचं. मग तो चॉकलेटचा हट्ट विसरतो आणि तो मला कपाटावरनं खाली घ्या म्हणून रडायला लागतो. म्हणजे कम्प्लिटली दुर्लक्षित. म्हणजे आपल्याला दिसतं, हे जाणवतं की अरे लोकांना कळत कसं नाहीये, लोक का बोलत नाहीयेत. पण थोडं एम्पॅथीने बघितलं ना आपण तर दिसून येतं की लोकांचे जीवनमरणाचे प्रश्न एवढे मोठे आहेत ना की त्यांना ह्या गोष्टी दुय्यम वाटायला लागल्यात. जे समर्थक आहेत त्यांच्याबद्दल मला बोलायचंच नाही, ठीक आहे, त्यांना दिसतच नाहीये. म्हणजे त्यांच्याबद्दल मला फक्त करुणा वाटते, म्हणजे आय पिटी देम की. पण जे याचे विक्टिम आहेत की परिस्थिती अशी बेरोजगारीची असेल किंवा पोषक आहाराची असेल किंवा इतर नोकरीची असेल, उत्पन्नाची असेल, प्रवासाची असेल, स्वच्छ हवेची असेल, हे प्रश्न एवढे मोठे आहेत की लोकांना रोजचा दैनंदिन जीवनाचा प्रश्न जेव्हा मोठा होऊन जातो ना तेव्हा त्यांना या बाकीच्या गोष्टी कुठे त्याच्यामध्ये आता रस्त्यावर उतरा, काहीतरी लढा द्या, काहीतरी मागा, कोणासाठी तरी काहीतरी करा, म्हणजे एवढी ताकदच उरलेली नाही. आणि हे मी सांगतो असं नाही. एक पुस्तक आहे वाय नेशन्स फेल म्हणून, त्याच्यामध्ये एक साधारण अशी मांडणी केलेली ती अशी आहे की हा जो इकॉनॉमिक जो गॅप आहे, डिस्पॅरिटी जी आहे ना, हा जो प्रवास आहे ना उलटा यू सारखा असतो. तर जेवढी उत्पन्नामध्ये असमानता, म्हणजे आज निवडक लोकांकडे भरपूर संपत्ती आहे आणि बहुसंख्यांकडे, म्हणजे आपलं पर कॅपिटा इन्कम 25,000 रुपये पर महिना जरी 22,000 ते 20,000 रुपये पर महिना असलं तरी सुद्धा जी डिस्पॅरिटी आहे ती प्रचंड मोठी आहे. म्हणजे सहज तुम्ही बघा, म्हणजे सर्वसाधारणपणे 10,000 रुपये मंथली उत्पन्न हे भारतीयांचं आहे, कारण खूप कमी लोकांकडे संपत्ती आहे. तर ही जी असमानता आहे ती असमानता सगळीकडे असते. म्हणजे असमानता कुठेच नाही, इक्वल डिस्ट्रीब्युशन असा काही प्रकार नसतो. पण ती असमानता एका लिमिटपर्यंत जर असेल, कमी असेल तुलनेने, तर समाजातल्या या वंचित घटकांकडे, म्हणजे ज्यांच्यावर अत्याचार होतात, ज्यांना न्याय पाहिजे, ज्यांचा हक्क डावलला जातोय वगैरे, यांच्याकडे तरी सुद्धा एक पुरेशी ताकद उरलेली असते की ते एकत्र येऊन सत्ता उलटवून टाकू शकतो. लोकांमध्ये 2014 साधारण असंच झालेलं की बाबा एकत्र आलो आणि सत्ता उलटवून टाकली. त्यांना वाटत होतं, जी काही कारण असतील ती, पण ती ताकद असते. जेव्हा ही इनइक्वॅलिटी टोकाची होते तेव्हा त्यांच्या हातामध्ये ही ताकद सुद्धा राहत नाही आणि पूर्ण ताकद ही मुठभर लोकांमध्ये असते. म्हणजे मग नरेटिव्ह ड्राईव्ह करण्याचा असो, मीडिया असो, अगदी तुम्ही आज जी मुक्तपणे मांडणी करू शकताय, मला माहीत नाही मला किती दिवस करू शकाल तुम्ही, काय मी काय किती दिवस लिहू शकेल मला माहीत नाही आहे. म्हणजे मी खात्रीपूर्वक असं नाही म्हणू शकत की मी नेहमीच हे करू शकेन किंवा तुम्ही नेहमी करू शकाल, कारण हा पॅटर्न आहे आणि हा पॅटर्न आपण फॉलो केला
आणि हा पॅटर्न फॉलो केला आहे, त्यामुळे लोकांकडे ती ताकदच उरलेली नाही आहे की व्यक्त होण्याची. एवढे मोठे प्रश्न क्रिएट केले, त्यामुळे लोक येत नाहीत हे सत्य आहे. बरेच जण असे आहेत की जे येऊ शकतात तरी येत नाही, हे पण तितकं सत्य आहे. पण किमान बहुसंख्य लोकांचं एम्पॅथॅटिकली म्हणजे आपण थोडं त्यांच्याबद्दल कणाव असेल तर आपल्याला जाणवेल की नाही, त्यांचे प्रश्न, त्यांचे दैनंदिन जीवनाचे प्रश्न एवढे मोठे आहेत ना की ते समाज, देश वाचला पाहिजे वगैरे वगैरे ह्यासाठी रस्त्यावर येऊच शकत नाही. अवघड आहे सगळंच. म्हणजे काहीतरी सकारात्मक नोटवरती समारोप करायचा होता या मुलाखतीचा, परंतु प्राप्त परिस्थिती तशी काय परवानगी आम्हाला देते असं वाटत नाही. आणि सद्य परिस्थितीचं अतिशय वास्तववादी आणि योग्य विश्लेषण तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. खूप लोकांनी तशी इच्छा व्यक्त केली होती, म्हणून आज सूरज सामंत यांच्याकडे आलो होतो. सूरज, खूप खूप आभार, आज वेळ दिला. मी आभारी आहे. थँक्यू.